नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील भाषा सज्जता यात आपण वर्ण परिचय व त्याच्या उच्चारण स्थानावरून त्याचे वर्गीकरण कसे होते ते आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बोलताना ध्वनी श्वास नलिकेतून बाहेर येतात. मुखावाटे ध्वनी तंतूंना स्पर्श करतात व कंपनाने निर्माण करीत हवा बाहेर आली की त्यातून ध्वनीही निर्माण होतात. मुखातील कंठ, तालव्य, मूर्धा, दात, ओठ या भागांना जिभेचा स्पर्श होतो तेव्हा विशिष्ट ध्वनीही निर्माण होतात. ध्वनीच्या प्रत्येक खुणेला वर्ण म्हणतात. वर्णांच्या उच्चारण स्थानांप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते. मुखावाटे जी ध्वनी बाहेर पडतात त्यावेळी मुखातील ज्या भागांशी त्यांचा संबंध येतो त्यानुसार ध्वनींना ही नावे दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आठवण करा, गत इयत्तेत आपण या विषयीचा अभ्यास केला होता. चला पुन्हा आपण पुनरावर्तित करू आणि पुढील घटक अभ्यासू. पहिला घटक आपण पाहणार आहोत स्वर. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर असे म्हणतात. वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ अशा प्रकारे आपल्या वर्णमालेत हे एकूण 12 स्वर आहेत. पुढचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत स्वरादी. ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची मदत आधी घ्यावी लागते त्यांना स्वरादी म्हणतात. अनुस्वार आणि विसर्ग वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वरादी हे 2 आहेत, आणि आहा. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील टॉपिक पाहणार आहोत नवे स्वरादी. म्हणजेच काय तर इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर पडल्यामुळे काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत येऊन रुळले आहेत. उदाहरणार्थ बॅग, ऑफिस, ऑगस्ट, फॅशन अशा पद्धतीने. त्यामुळे ओ आणि ओ हे 2 स्वरादी मराठीत आलेले आहेत. हे आपले नवे स्वरादी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा घटक आहे व्यंजने. वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. मराठी वर्णमालेतील क पासून ह, ळ पर्यंतचे वर्ण म्हणजेच व्यंजने आहेत. व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते. उदाहरणार्थ क अधिक अ तेव्हा हा क होतो, म्हणजे व्यंजन अधिक स्वर तेव्हा हे अक्षर पूर्ण तयार होते. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून होत नाही तर अशा सर्व वर्णांना व्यंजने असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यंजनांना स्वरांत असेही म्हणतात. पहा, खाली देण्यात आलेले वर्ण हे सर्व आपले व्यंजन म्हटले जातात. स्वर आणि व्यंजन यात आपण फरक समजलो. विद्यार्थी मित्रांनो, व्यंजनांचे प्रकार आपण पाहणार आहोत. त्यात पहिला आहे स्पर्श व्यंजने. आता क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. यांना स्पर्श व्यंजने का म्हणत असतील तर जीभ, कंठ, तालव्य, दात, होठांच्या वर्णांचा उच्चार करताना तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेचा यांना स्पर्श होतो म्हणून यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. पुढील व्यंजनाचा प्रकार आहे अनुनासिक व्यंजने. म्हणजेच काय अंग, त्र, ण, ण, म या वर्णांचा उच्चार ज्या त्या वर्णाच्या उच्चारण स्थानाबरोबर नाकातूनही होत असतो म्हणून यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्यंजनांचा प्रकार आहे कठोर आणि मृदू व्यंजने. पहा, क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, ष, स यांच्या उच्चारण करावयासाठी कठीण असल्यामुळे यांना कठोर व्यंजने म्हणतात. यांना अघोष वर्णही म्हणतात. पुढे ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळे
यांना मृदू व्यंजने म्हणतात. तसेच य, र, ल, व, ह, ळ या वर्णांच्या सुद्धा मृदू वर्णात समावेश होतो. यांच्यात नाद किंवा घोष वर्ण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण समजलो ना घोष वर्ण म्हणजे काय, अघोष वर्ण म्हणजे काय, कठोर किंवा मृदू वर्ण म्हणजे काय. तर आपल्याला नक्कीच आता फरक कळेल. चला, या सर्व मुळाक्षरांचा किंवा या वर्णांचा अभ्यास करण्यासाठी खालील कोष्टक वाचू आणि समजू. उच्चारण स्थानावरून वर्णाचे वर्गीकरण कसे पडले आहे ते आपण समजू.